कोणत्या राजकीय पक्षावर कुणाची मालकी असा प्रश्न जर आपल्याला पडला तर कदाचित काही राजकीय धुरीण लोक हे आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील की कोणत्याही पक्षामध्ये त्यांची मालकी नसते, तर पक्षामध्ये लोकशाही नावाची अशी काही गोष्ट असते. त्यामुळं कधीतरी गांधींच्या मालकीच्या काँग्रेसमध्ये मल्लिकार्जुन खरगे हे जरी राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी गांधी कुटुंबांच्या सांगण्याशिवाय तिथलं पानसुद्धा हलत नाही, हे वास्तव आहे. अर्थात जे काँग्रेसमध्ये आहे तेच भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. भारतीय जनता पार्टी तर स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेते, पण त्याही पक्षामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांचीच मालकी या पक्षावर सर्वाधिक आहे, हे अनेक उदाहरणांना आपल्याला सिद्ध करता येईल. पण पक्षात तिथं सुद्धा जे धुरीण आहेत ते आपल्याला कदाचित सांगण्याचा प्रयत्न करतील की आमच्या पक्षामध्ये लोकशाही असते. अगदी भारतीय जनता पार्टी, त्या पद्धतीनं काँग्रेस, शिवसेना कुणाची तर अर्थात ठाकरेंची, मनसे कुणाची तर ठाकरेंची, हे तर अगदी जगजाहीर आहे. पण हे सगळं सांगून मी ज्या पक्षावरती येतोय त्या पक्षाची सुद्धा ओळख ही एका विशिष्ट जातीच्या लोकांची पार्टी अशी होती. अर्थात तो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक आमदार, खासदार किंबहुना लोकप्रतिनिधी जे काही निवडून आले अथवा त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यात सर्वाधिक मराठा समाजांच्या नेत्यांचा समावेश आहे. मराठवाडा, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि काही अंशी विदर्भ, मुंबई यातल्या काही निवडक लोकांना सोबत घेऊन पवार मागची अनेक वर्ष राजकारण करतायत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी वेगळा राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सगळा पक्ष काबीज केल्यानंतर अजित पवारांनी सुद्धा शरद पवारांचं हेच धोरण पुढे नेलं आणि आपण बघतोय की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा मातब्बर मराठे नेतेच पक्ष चालवत आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पण हे कधीपर्यंत? जोपर्यंत अजित पवार हे हयात होते. मात्र अजित पवारांच्या अकाली निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नेमकं कुणाच्या मालकीचा आहे असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे की ज्या पक्षाच्या सेक्रेटरी पदामध्ये प्रजापती, रमणप्रीत सिंग, धनंजय शर्मा, डॉक्टर अभिषेक बोके, धीरज शर्मा, संजय प्रजापती, जी नावं खरं तर तुम्ही आम्ही यापूर्वी कधीच ऐकली नव्हती, अशा लोकांच्या मालकीचा झाला आहे का? तटकरे, पटेल, भुजबळ, मुंडे यांना या पक्षामध्ये आता स्थान का नाही? या संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या नेमकं चाललंय काय याविषयी कार्यकर्ते कुजबूज करायला लागलेत. कारण अजित पवार हयात असताना खजिनदार म्हणून किंवा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र ज्या प्रफुल्ल पटेलांकडे होते, ज्या प्रफुल्ल पटेलांना पक्षाच्या खजिनदार म्हणून सह्या करण्याचे अधिकार होते, तेच प्रफुल्ल पटेल मात्र आता कुठल्याही पदाविना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत आहेत. बरं, जे पटेलांचं झालंय तेच तटकरेंचं झालंय, जे तटकरेंचं झालंय तेच भुजबळांचं झालंय आणि जे भुजबळांचं झालंय तेच धनंजय मुंडेंचं झालंय. खरं तर अजित पवारांचं अकाली निधन झाल्यानंतर पहिल्या आठवडाभरात जर आपण बारामती आणि परिसरात घडणाऱ्या घडामोडी बघितल्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार अथवा जय पवार किंवा सुनेत्रा पवार या पक्षाच्या कुठल्याही लिडिंग रोलमध्ये नव्हते. त्या काळामध्ये पक्षाचे धोरणं किंबहुना जी काही निर्णय घ्यायचे असतात ती निर्णय घेण्याचे सगळे अधिकार पटेल आणि तटकरे यांच्याकडेच होते. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर असं काय झालं की 24 तासाच्या आत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं आणि ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण सगळ्या निर्णयाचे अधिकार जे आहेत ते अबाधित पटेलांकडे राहतील असं पत्र त्या निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दुसरं पत्र दिलं आणि तिथंच ट्विस्ट निर्माण झाला. ट्विस्ट काय होता तर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला असं सांगितलं की प्रफुल्ल पटेल यांच्या सहीचे अधिकार काढून घेण्यात आले आणि त्यांच्या पत्रावरती म्हणजे निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये जे काही अधिकार स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःकडे राखीव ठेवले होते हे अधिकार काढून घेतले आणि सुनेत्रा पवार यांनी जे दुसरं पत्र दिलं त्या पत्रानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधले कार्यकर्ते अगदी कुजबूज करतायत. का कुजबूज करतायत तर आपल्याला एक गोष्ट मान्य करायला लागेल की अजित पवार सुद्धा लिडिंग रोलमध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होते त्यावेळेस अजित पवार अनेक राजकीय नेत्यांना घेऊन पुढे जात होते. मग त्या राजकीय नेत्यामध्ये कधी दिलीप वळसे पाटील असतील, त्या राजकीय नेत्यामध्ये कधीतरी छगन भुजबळ असतील, त्या राजकीय नेत्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे असतील, कधीतरी धनंजय मुंडे असतील. अनेक राजकीय नेत्यांना सोबत घेऊन अजित पवार हे राज्याचं आणि देशाचं राजकारण करत होते. पण त्याही वेळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिकार हे अजित पवार यांच्याकडेच होते. आता मात्र हे अधिकार कागदावरती सिद्ध करण्यात आले आहेत. म्हणजे तुम्ही जर यादी आत्ताची बघितली की पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावाची निवडणूक आयोगाला जे पत्र देण्यात आलंय, ज्यामध्ये पार्थ पवार यांना राष्ट्रीय महासचिव बनवण्यात आलेलं आहे. जय पवार यांच्याकडे शिस्तपालन समितीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यासोबतच जय पवार हेच खजिनदार असणार आहेत पक्षाचे. आपल्याला माहिती आहे की पक्षाचा खजिनदार हे पद यासाठी महत्त्वाचं आहे कारण जो पक्ष सत्तेवर असतो त्या पक्षाच्या एकूण खर्चासाठी अथवा उमेदवार त्यांचा निवडणूक खर्च आणि राज्यभर पक्षाचे प्रचार दौरे यासाठी जो काही निधी ठेवण्यात आलेला असतो त्या निधीचा प्रमुख हे अर्थात जय पवार यांना करण्यात आलंय. सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम बघणार आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ, मुंडे यांना मात्र यात स्थान देण्यात आलेलं नाहीये. निवडणूक आयोगाला ज्या दिवशी हे पत्र देण्यात आलं त्या पत्राच्या 24 तासानंतर सुनेत्रा पवार यांना एक ट्विट करावं लागलं आणि त्या ट्विटमध्ये असं म्हणतात की ही एक तांत्रिक चूक होती आणि ही अर्धवट यादी आहे. बरं, नव्यानं आलेल्या यादीमध्ये सुद्धा ज्यांची नावं यामध्ये समाविष्ट करण्यात आले त्यात प्रफुल्ल पटेल, त्यासोबत सुनील तटकरे यांचे जरी नावं असले तरी त्यांच्या नावासमोर कुठल्याही पदाचा उल्लेख नाही आहे. मग असा प्रश्न पडतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या राजकीय नेत्यांनी स्वतःच्या मतदारसंघासोबतच राज्यभर पक्ष वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या किंबहुना तो पक्ष अगदी घरोघरात नेऊन पोहोचवला, यामागं जरी पवारांचा हात असला किंबहुना पवारांची व्यूहरचना असली तरी प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते मात्र आता विचार करतायत की राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षामध्ये जिथं धीरज शर्मा, संजय प्रजापती, डॉक्टर रमनप्रीत सिंग, डॉक्टर अभिषेक बोके ही जी नावं या ठिकाणी बनवण्यात आले, 8 जणांना या कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे, यापैकी कोणतंही नाव महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला माहीत नाही आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे आत्तापर्यंत जी सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी अथवा खजिनदार अशी जी काही पदं होती, ही पदं भूषवणारी मंडळी ही कुठल्या ना कुठल्या गटाचं नेतृत्व करत होते किंवा कुठल्या ना कुठल्या प्रदेशाचं नेतृत्व करत होते आणि अशाच लोकांच्या हातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. आता प्रश्न असा पडलाय की असा निर्णय सुनेत्रा पवारांनी का घेतला असेल, तर त्याचं उत्तर स्पष्ट आहे की अजित पवारांनंतर जर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अबाधित ठेवायचा असेल तर मग तो कुठल्या एका गटाकडे जाता कामा नये. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावर पवारांचीच मालकी होती आणि तीच असणार आहे हेच या पत्रावरनं स्पष्ट होतं. प्रश्न इतकाच आहे की अजित पवार असताना पक्षाची ध्येय धोरणं अथवा त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन होतं ते अजित पवारांच्या हातात होतं. आता मात्र सुनेत्रा पवार ते शेवटच्या वर्गापर्यंत घेऊन जातील का? पार्थ पवार अथवा जय पवार यांच्याकडं जरी राष्ट्रीय सचिव, जनरल सेक्रेटरी अशी पदं दिली असले तरी प्रत्यक्ष लोकांपर्यंत पक्ष घेऊन जात असताना मात्र त्यांच्या अनुभवाचा कस लागेल का? याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका असतील त्या निवडणुका कंडक्ट करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणते नेते मंडळी जे पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील, या प्रश्न आणखी अबाधित आहे. एक मात्र खरं आहे की अजित पवारांच्या अकाली निधनानंतर काही दिवस कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की आता राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार. कधी यासाठी तटकरेंचं नाव पुढे येत होतं, कधी प्रफुल्ल पटेल हेच नेते राष्ट्रवादीचे राहतील असं वाटत होतं. मात्र सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदा तरी असा निर्णय नक्कीच घेतला आहे ज्या निर्णयामुळं राष्ट्रवादी काँग्रेस ही पवार फॅमिलीच्याच हातात राहील. असं जरी असलं तरी जय पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाचा आता कस लागणार आहे. त्यामुळे प्रश्न पुन्हा तोच उरतो की पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे जरी पक्षाचे सूत्र राहिले असले तरी मग सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील या मातब्बर नेत्यांचं काय? कारण याच नेत्यांच्या जीवावरती पक्ष वाढलाय. अगदी राजकीय घटना जी मुद्दामून सांगितली पाहिजे की तटकरेंचं आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव गेल्यानंतर तटकरे थेट शरद पवारांना भेटायला गेले. आता तटकरे नेमकं शरद पवारांना भेटायला जातात तो टायमिंग काय सांगतोय, तर निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये या मातब्बर नेत्याला स्थान न दिल्यामुळे हे सगळेच नेते आता नाराज आहेत. अलीकडच्या काळात कोणत्याही निवडणुका नसल्या तरी नेत्याविना पार्टी चालत नाही आणि त्यामुळं जरी आज महत्त्वाच्या पदावरती पवार कुटुंबातलेच लोक आले असले तरी हा पक्ष पुढे कसा चालणार. आणि मराठ्यांची पार्टी अशी ओळख असलेल्या या पक्षामध्ये शर्मा, त्यानंतर प्रजापती, सिंग असे लोक नेतृत्व करू शकतील का, हे कदाचित येणाऱ्या काळात सांगू शकेल. धन्यवाद.